श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. परमात्मा श्री पांडुरंग, संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, छत्रपती श्री शिवराय, माझे सद्गुरु परमपूजनीय संजय गुरुजी गोडबोले, हे तेजस्वी व्यासपीठ आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर, त्याचबरोबर माजी महापौर आदरणीय सौ स्वातीताई गोडबोले, आदरणीय सदानंद दादा गोडबोले आणि आदरणीय संतोष दादा गोडबोले आणि तसेच तुम्हा सर्व संत श्रोत्यांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत. वारीच्या पर्व काळामध्ये ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी महात्म्य हा विषय सादर करायला मिळणं ही खरोखर भाग्याची गोष्ट आहे. मी आपणा सर्वांची अत्यंत ऋणी आहे की ही संधी आपण सर्वांनी मला उपलब्ध करून दिली. वारीच्या या परम पवित्र काळामध्ये आपण जे चिंतन करणार आहोत, हे चिंतन ही ग्रंथ म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीची एक विलक्षण देणगी आहे. आपण सर्वजण अतिशय भाग्यवान आहोत. भाग्य या शब्दाची व्याख्या आपण आताच्या काळामध्ये खूप सपक करून टाकली. मुलगा झाला, वा 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 काय भाग्य. शाळेत ऍडमिशन मिळाली, वा वा काय भाग्य आहे. 10वी मध्ये एवढे चांगले पर्सेंटेज मिळाले, काय भाग्य. 12वी मध्ये एवढे चांगले मिळाले, वा 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 काय भाग्य. मेडिकल मध्ये, इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन झाली, काय भाग्य आहे. अहो परदेशामध्ये नोकरी मिळाली, काय भाग्य आहे. अरे लग्न ठरलं, वा 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 काय भाग्य आहे. छोट्या छोट्या गोष्टींच्या मधून आपण भाग्य हे अतिशय सपक करून टाकलेलं आहे. कशाला भाग्य म्हटलंय संतांनी. संतांचा सहवास मिळणं याला खरं तर भाग्य असं आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलं गेलेलं आहे. आणि आपण सगळेजण खरोखर अतिशय पुण्यवान आहोत की इतकी दैदिप्यमान परंपरा लाभलेल्या भारत देशामध्ये कुठल्या तरी वेगळ्या राज्यात नव्हे तर महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथे मुळात संतांची भूमी आहे, संतांनी पोषण केलेलं आहे ज्या भूमीचं, सिंचन केलेलं आहे ज्या विचारांचं, त्या भारत भूमीतल्या अतिशय गाभा असणाऱ्या अशा महाराष्ट्रामध्ये आपण आलो. आणि या ठिकाणी जन्म घेतल्यानंतर आपल्याला काय मिळालेलं आहे तर ही संतांची दिव्य अशी ग्रंथ संपदा. काय आहे ही ग्रंथ संपदा. ग्रंथ म्हणजे काय, पोथी म्हणजे काय, काय आहे या सगळ्यामधला फरक. ग्रंथ ग्रंथी सोडवतात त्याला. मग पोथी काय आहे. आपण अनेक ठिकाणी पोथ्या वाचतो, अनेक जण वेगवेगळी साधना करतात, पण ग्रंथ आणि पोथी याचा पूर्णपणे वेगळेपण जे आहे ते आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे. गुरुजी नेहमी सांगतात पोथी म्हणजे काय आहे हो, सकाम उपासना. धन धान्य पुत्र पौत्र संपत्ती हे सगळं मिळावं ही सकाम कामना केली, ही माझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून ठराविक वेळेसाठी केलेली साधना. आणि ठराविक, आणि ती सुद्धा कुठल्या देवदेवतेची नाही तर एखाद्या सिद्धाची. ती साधना ही तेवढ्या काळामध्ये झाली, ती इच्छा आपली पूर्ण झाली की तो जो व्यक्ती असतो तो त्या पोथीला नमन करतो, ज्यामुळे आपली इच्छा पूर्ण झाली त्याला नमन करतो. पण इच्छा थांबतात का. इच्छा नाही थांबत. आता ही इच्छा पूर्ण झाली, गाडी घ्यायची इच्छा पूर्ण झाली, आता मला बंगला घ्यायचा आहे, पुढची इच्छा लगेच प्रकट होते. पुन्हा तो त्या सकाम उपासनेमध्ये जातो, पुन्हा पोथी वाचायला लागतो, पुन्हा ते अनुष्ठान करतो, पुन्हा त्या गोष्टीसाठी आपली भक्ती आपलं जीवन अर्पण करतो. संत म्हणतात अरे यालाच तर संसार म्हणतात. अशी छोटीशी छोट्या छोट्या गोष्टींची मनोकामना पूर्ण करणारी आपली परंपरा संत परंपरा नाही हो. तुकाराम महाराजांचा एक जो अभंग आहे, तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजिती भूते घेते. अहो
त्यांचं पूजन करण्यापेक्षा आपण आपलं आत्मज्ञान वाढत वाढत आपल्या अंतःकरणामध्ये इतके मजबूत होऊ, इतकी दिव्य परंपरा धारण करू की कुठलीही परिस्थिती येवो, कुठलाही क्षण येवो, पण मी मात्र कधी विचारांपासून ढळणार नाही. आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये अनेक वेगवेगळ्या गाठी असतात. कधी मोहाची गाठ असते, कधी प्रेमाची गाठ असते, कधी कधी स्वार्थाची गाठ असते, कधी ममत्व पुढे येतं. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या या गाठींनी आपलं मानवी जीवन, आपली जीवदशा ही अशी पूर्णपणे बरबटली गेलेली आहे. आणि या बरबटलेल्या जीवदशेला जे पूर्णपणे मोकळं करतं आणि त्याला पुन्हा आत्मस्वरूपाकडे नेतं, अशी विलक्षण धारणा ज्या विलक्षण अशा ग्रंथांमधून होते त्याला संत खरं तर ग्रंथ म्हणतात. ह्या ग्रंथांचं पूजन हे करता करता आपले अंतःकरणाची धारणा बदलत जाते. आणि ही धारणा करण्यासाठी आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सद्गुरू हे नितांत गरजेचे आहे. नाहीतर आपण अशाच वेगवेगळ्या सकाम उपासनांमध्ये अडकत फिरतो आणि आपल्यालाच कळत नाही हे सगळं मिळवल्यानंतर करायचं काय. भौतिकतेने सगळं काही जरी आपल्याला मिळालं तरी अंतःकरणामध्ये आपल्याला सुख मिळत नाही याची भावना हळूहळू हळूहळू दृढ होते. आणि मग तो व्यक्ती सद्गुरूंच्या शोधात जातो. आणि जर तो सद्गुरूंच्या शोधामध्ये त्या वेळापर्यंत गेला नाही तर या सगळ्या विषय वासनेच्या याच्यामध्ये जर तो अडकला तर मात्र त्याचं जीवन हे तसंच बरबटलेलं, इच्छा आकांक्षा याने बरबटलेलं राहणार आहे. म्हणून ग्रंथ हे नितांत गरजेचे आहेत. संत हे नितांत गरजेचे आहेत. सिद्ध नको संत हवेत, पोथी नकोत ग्रंथ हवेत. हे आपल्याला आपली संस्कृती निक्षून सांगते. आणि या सगळ्या ग्रंथांमध्ये जे जे संत आहेत, ज्यांनी हे ग्रंथ निर्माण केले, ज्यांनी हे लिहिले, त्या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणाला उजाळा देण्यासाठी, अखंड आपलं अंतःकरण स्वच्छ करण्यासाठी काही साधना सांगितलेली. कुठल्याही संतांनी स्वतःच्या नावाचा जप कधीच दिलेला नाहीये. पोथ्यांमध्ये वेगवेगळे, शेवटी आपल्याला प्रश्न पडतो की अरे 33 कोटी देवदेवतांनंतर भजायचं ते नक्की कोणाला. मग संतांना भजू ना. कारण आपल्यासारख्या सामान्य व्यक्ती ज्या आहेत त्या प्रत्येक व्यक्तीची आनंदाची परिभाषा वेगळी आहे, आनंदाचा विषय वेगळा आहे, आनंदाच्या इच्छा आकांक्षा वेगवेगळ्या आहेत. पण संतांची मात्र आनंदाची परिभाषा एक आहे, पूजेचा विषय सुद्धा एक आहे. सगळे संत मिळून आपल्याला सांगतात एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आणि अशा एकाकार वृत्तीकडे नेण्यासाठी ती ग्रंथाची रचना केली गेलेली. काय आहे ती ग्रंथाची रचना. आणि या ग्रंथांच्या मध्ये सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणून सकल संतांनी जो ग्रंथ मस्तकी धारण केला तो ग्रंथ म्हणजे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी. काय विलक्षण आहे. कुठल्याही पुस्तकाची, कुठल्याही ग्रंथाची तपासण्याची जर आपल्याला वेळ आली तर गुरुजी आम्हाला सांगतात की त्यासाठी 4 निकष आहेत. त्याला अनुबंध चतुष्टय असं म्हणतात. 1. ग्रंथाचा कर्ता कोण आहे. 2. ग्रंथाचा विषय काय आहे. 3. ग्रंथाची उपयुक्तता काय आहे. आणि 4. ग्रंथाचं फळ कोणतं आहे. आपणही याच निकषावरती ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी हा कसा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. खरं तर माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीनं सांगण्याची गरजच नाहीये. कारण साक्षात गुरूंनी ज्यांना मस्तकी धारण केले असे श्री संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, त्या ग्रंथाचा स्पर्श या जन्मात कुठे मिळाला, एक क्षणिक स्पर्श जो झाला तोच खरोखर आपल्याला भाग्याचा आहे. पण आज या चिंतनाच्या निमित्ताने ती सेवा मी सादर करायला इथे आली आहे. ग्रंथाचा कर्ता. आपण आता हे सगळे निकष एक एक करून बघूयात. ग्रंथाचा कर्ता कोण आहे. या ग्रंथाचा कर्ता
तर साक्षात संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज. माऊलींचं संपूर्ण जीवन आपल्या सगळ्यांना माहीत आहे. संपूर्ण त्यांच्या जीवनाचा प्रकाश आपल्या सर्वांच्या पर्यंत अंतःकरणात भिडलेला आहे. पण तरी सुद्धा या ग्रंथाच्या निमित्ताने हा नक्की प्रवास कसा झाला, काय झाला, याचा छोटासा उजाळा करून आपण पुढे जाऊयात. माऊली 4 भावंड, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. आईचं नाव रुक्मिणीबाई आणि वडिलांचं विठ्ठलपंत. विठ्ठलपंतांनी पूर्वाश्रमी लग्न झाल्यानंतर त्यांनी सारखे पत्नीच्या मागे लागले होते, मला संन्यासाला अनुमती दे, संन्यासाला अनुमती दे. पत्नी काही केल्या, संन्यासाला अनुमती देत नव्हती. अखेर एका क्षणी, बेसावध क्षणी रुक्मिणी माता त्यांना म्हणाला की नाही, घेऊन टाका तुम्ही संन्यास एकदाचा. पडत्या फळाची आज्ञा घेत विठ्ठलपंत तात्काळ तिथून निघाले आणि त्यांनी संन्यास आश्रम स्वीकारण्यासाठी ते आपल्या गुरूंच्या शोधार्थ गेले. गुरूंच्या इथे गेल्यानंतर त्यांनी संन्यास दीक्षा ग्रहण केली. मध्यंतरी बराचसा काळ गेला. अचानक पती निघून गेले. रुक्मिणी देवींचं अंतःकरण हललं. अरे, असा इतका बेसावत क्षण माझ्याकडनं कसा झाला, कशी मी परवानगी दिली त्यांना. ती एक बोच सतत मनाला लागलेली होती आणि त्यासाठी त्या अखंड सिद्धेश्वराच्या मंदिराच्या तिथे जाऊन रोज पूजा अर्चा करायच्या, तिथे प्रदक्षिणा मारायच्या. त्याच वेळेस तिथे विठ्ठलपंतांचे गुरु तिथे आले आणि त्यावेळेस इतका तेजपुंज संन्यासी मनुष्य तो पाहता क्षणी आतली इच्छा जागृत झाली. नमस्कार केला. प्रणाम करता क्षणी त्यांनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. हे ऐकताच रुक्मिणी देवींचे डोळे अश्रूंनी भरले. त्या म्हटलं, हे कसं काय शक्य आहे? पण तुम्ही तर संन्यासी आहात आणि तुमचा शब्द असा व्यर्थ जाणार नाही. त्या ढसाढसा रडायला लागल्या. यांना कळेना की ह्या अशा का रडतायत. तेव्हा रुक्मिणी देवींनी त्यांना पूर्ण इतिहास सांगितला. माझ्या पतींनी संन्यास ग्रहण केलेला आहे. हे ऐकता क्षणी त्यांना कळलं की जे आपल्याकडे इथे आलेले आहे विठ्ठलपंत, नाव बदलून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, तेच हिचे पती आहेत. स्वामी तडक आपल्या आश्रमापाशी गेले आणि त्यांनी विठ्ठलपंतांना आज्ञा केली की पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकार करा. 12व्या शतकाच्या काळामध्ये संन्यास आश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारणं हे अतिशय अवघड निर्णय होता. हा आज सुद्धा एखादी गोष्ट कोणीतरी सांगितली, आपल्या हितचिंतकाने सांगितली म्हणून आपण कितीही जवळची व्यक्ती असली तरी आपण ते स्वीकारूच असं नाही. पण इथेच गुरु आणि शिष्याच्या नात्यातला फरक असतो. विठ्ठलपंत चरकले. विठ्ठलपंतांनी ऐकलं की पुन्हा गृहस्थाश्रम, हे कसं शक्य आहे. तेव्हा गुरूंची आज्ञा म्हणून त्यांनी त्यांचा तो शब्द मस्तकी धारण केला आणि विठ्ठलपंत पुन्हा परत आपल्या पत्नीपाशी आले. तिथे आल्यानंतर कालांतराने इतकी दिव्य बालकं त्यांना झाली. पण ह्या त्यांच्या निर्णयाचा परिणाम त्यांच्या समोर खूप वेगळ्या रीतीने आला. सगळ्या समाजाने विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंना वाळीत टाकलं. ही 4ही मुलं वाळीत टाकली गेली. गावाबाहेर एका छोट्याशा झोपडीमध्ये हे कुटुंब राहत होतं. भिक्षा मागायला विठ्ठलपंत जायचे तेव्हा त्यांना अतोनात यातना दिल्या गेल्या. अनेक वेळा ब्राह्मण वृंदाकडे तिथे गेले. त्यांनी प्रायश्चित्त म्हणून कुठलं कर्म आहे का याच्यासाठी अनेक ठिकाणी याचना केली की आम्हाला पुन्हा आपल्या समाजामध्ये घ्या. शेवटी त्यांना समाजामध्ये घेण्यासाठी काहीही उपाय नाही हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा ते म्हटले, तुम्ही आम्हाला दंड द्या पण आमच्या चिमुकल्या 4 पोरांना मात्र तुम्ही समाजामध्ये सामील करून घ्या.
विठ्ठलपंतांची ही मागणी त्यावेळच्या त्या समाजाने, ब्राह्मण समाजाने मान्य केली. सगळे वेगवेगळी शास्त्र चालली गेली, पण कुठेही त्याच्यावरती कोणालाही उपाय मिळाला नाही. शेवटी या दोघांना देहांत प्रायश्चित्ताची आज्ञा केली गेली. त्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज फार फार तर 10 वर्षाचे, 8 वर्षांचे माऊली, मुक्ताई 5-6 वर्षाच्या, सोपान काका त्यांच्यापेक्षाही लहान. ही चारही बालक पहाटे शांत झोपलेली असताना काळजावर दगड ठेवून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता दोघे जण इंद्रायणी काठी गेले. ब्रह्मवृंदाची आज्ञा शिरसावंद्य मानून सर्वांना नमस्कार करून आपल्या छोट्याशा या बालकांच्या डोक्यावरनं अलगद हात फिरवून ते दाम्पत्य स्वतःची शिक्षा भोगायला गेले. धर्मासाठी सर्वस्व समर्पण. आणि त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं आणि त्या क्षणी दचकून माऊली आई म्हणून जागे झाले. ठिकठिकाणी शोधाशोध झाली, पण आपले आई बाबा कुठे गेले हे कळलं नाही. नंतर कळलं की त्यांना देहांत प्रायश्चित्त झालं होतं. त्यानंतर हे सगळे जण ब्रह्मवृंदांकडे गेले की आम्हाला तुम्ही पुन्हा समाजामध्ये घ्या, आता तरी आम्हाला चांगली वागणूक मिळू द्या. पण सर्वांनी ते नाकारलं. शेवटी पैठणला त्यांना पाठवण्यात आलं. माऊलींवर अनन्वित अत्याचार झाले. कोणी भिक्षा द्यायचं, ते देत असताना फेकली जायची, किंवा दिलेली भिक्षा मिळाली तर कोणीतरी झोळी ओढून फाडायचे, त्याच्यावरती पाय द्यायचे, शेणाचे गोळे फेकले गेले. अनन्वित अत्याचार त्यांच्यावर झाले. छोटी छोटी बालकं होती. आजही आपण त्या गोष्टींचा विचार केला तर मन हृदय हेलावून जात. त्यांना पैठणला जायला सांगितलं. पैठणला गेल्यानंतर मात्र इथे चमत्काराला नमस्कार आहे हे माऊलींनी, निवृत्तीनाथांनी ओळखलं. आणि जेव्हा त्या पैठणच्या ब्रह्मवृंदांच्या सभेमध्ये ते म्हटले, अरे तुझं नाव ज्ञाना ना, या रेड्याचंही नाव ज्ञान आहे, वदव त्याच्या तोंडून वेद. माऊलींनी आपले गुरु निवृत्तीनाथ महाराजांकडे पाहिलं, त्यांची परवानगी घेतली आणि त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला. आणि अहो आश्चर्य, रेडा वेद वदवू लागला. सगळे ब्रह्मवृंद माऊलींच्या त्या 4 भावंडांच्या पायापाशी लोळण घेऊ लागले. सर्वांनी मस्तकी धारण केलं त्यांना. आणि शुद्धीपत्र मग जेव्हा मागितलं तेव्हा म्हटले, अहो आम्ही काय तुम्हाला शुद्धीपत्र देणार, तुम्ही मुळातच दैवी अंश आहात. तिथून माऊली निघाले. पैठणहून परत निघता निघता नेवाशापाशी आले. आम्हाला गुरुजी नेहमी सांगतात, नेवाशापाशी माऊली आल्यानंतर जो कोणी पहिला व्यक्ती आहे, जो माऊलींना भेटला की आम्हाला समाजाला अखंड दिग्दर्शन होईल असा उपदेश करा, त्या सर्वांचे आपण सर्वांनी अंतःकरणापासून ऋणी राहिलो पाहिजे. त्यांनी हे नाही म्हटलं मला धन दे, धान्य दे, पुत्र दे, हे नाही मागितलं. सामाजिक उन्नयनासाठी विचारांची गरज जी आहे ती विचारांची गरज पूर्ण करण्याची मागणी पहिल्या व्यक्तीला अंतःकरण पाहिजे. कारण त्यांच्या त्या प्रश्नामुळेच उत्पन्न झालं. माऊली अखंड तिथे 4 महिने प्रवचन करत होते. त्यामध्ये माऊली बोलतायत आणि सच्चिदानंद बाबा लिहून घेत आहेत. असा हा खूप सुंदर संवाद, हे प्रवचन आहे माऊली. असं प्रवचन आहे की आज 750हून जास्त वर्ष झाली तरी सुद्धा एकही शब्द इकडचा तिकडे करण्याची कोणाची ताकद नाही आणि होणार नाही. आणि या ग्रंथामध्ये अनन्वित छळ केलेल्या त्या समाजाप्रती एक अक्षर, पुरुष देहामध्ये असणाऱ्या व्यक्तीला माऊली ही बदली
त्या समाजाने बहाल केली. काय अंतःकरण असेल असा या ग्रंथाचा करता सर्वश्रेष्ठ आहे. आज माऊली या शब्दात उच्चारला. माझी आई सुद्धा माऊलीच म्हणायची, पणजी पण माऊली म्हणायची, खापर पणजी. जेवढे केवढे आपले पूर्वज आहेत 12व्या शतकापर्यंत ते सगळेजण माऊलींना माऊली म्हणूनच बोलत होते. आणि माऊली म्हणता क्षणी अंतःकरणामध्ये जे प्रेम येतं, जी शरण्य भाव येतो, तो भाव काही वेगळा आहे. म्हणून पहिला निकष, ग्रंथाचा करता हा सर्वश्रेष्ठ करता आहे. दुसरा निकष आहे ग्रंथाचा विषय. विषय काय आहे हो? अनेक विषय वेगवेगळे असतात बरं का. जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करायला लागतो तेव्हा विषय हा वेगवेगळ्या कॅटेगरीच्या लोकांसाठी असतो. एक असतो, कोणी इंजिनिअरिंगला जाणार असेल तर त्याला टेक्निकल लँग्वेज कळणारा तो व्यक्ती हवा असतो. कोणी डॉक्टर असेल त्याच्यासाठी वेगळी विद्या, त्याच्यासाठी एक वेगळा क्रायटेरिया असतो. कोणी कलाकार असेल त्याच्यासाठी वेगळी गुणवत्ता लागते. पण या ग्रंथाचा विषय मात्र आहे जो सकल जीवांना सर्वश्रेष्ठ ठरवणारा आहे, तो म्हणजे विवेक. 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीच्या ओवीला ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीमध्ये माऊली या ग्रंथाचं वर्णन करताना म्हणतात, श्रोते हो, अहो हा ग्रंथ कसा आहे माहितीये का? हीच विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्त राज किरीटी परिसतू असे. हा हा हा, काय सुंदर मिळालंय माहितीये तुम्हाला श्रोते हो. आपल्याकडे जे आहे ना ते कोणालाच मिळालेलं नाहीये. आता लेह लद्दाखच्या इथे जो काही सीमा प्रश्न चालू आहे त्या सीमा प्रश्नावरती मोदीजींनी आत्ताच बैठक बोलवलेली आहे, सर्वपक्षीय बैठक बोलवलेली आहे. त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये जे काही डिस्कशन झालंय ते डिस्कशन डायरेक्टली आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तुम्ही येणार आहात या वेळेत? असं जर कोणी म्हटलं तर आपल्याला किती अभिमान वाटेल. जे कोणालाच माहित नाही ते मला माहिती आहे, ते मला सगळ्यात पहिल्यांदा कळणार आहे. तसं संपूर्ण विश्वामधला नरोत्तम म्हणून जो पार्थ आहे, भक्तराज, त्या भक्तराजाच्या बरोबर जे गुह्य बोललेले आहेत ना भगवंत, जेन संगे पितया वसुदेवासी, जेन संगे माते देवकीसी, ते गुह्य अर्जुनेसी बोलत. अहो असं हे गुह्य आधीच विवेकाची गोठी वरी प्रतिपादी कोण? भगवान श्रीकृष्ण, श्रीकृष्ण जगजेठी. आणि भक्तांचा राजा जो अर्जुन आहे तो हे ऐकतोय बरं का. आणि ती गोष्ट आपल्याला मिळालेली आहे. काय विलक्षण आहे. मग असा प्रश्न पडतो, आजकाल या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये अनेक ठिकाणी असं ऐकायला मिळतं, काय अध्यात्माची गरज आहे? काय गरज आहे? मला नाही या गोष्टींची गरज. मला माहिती आहे मला काय करायचंय, मला कसं वागायचंय, मला कसं करायचंय, मला आयुष्यामध्ये काय करायचं हे सगळं माहिती आहे, सगळ्या तत्वज्ञानाची आणि या गोष्टींची. पण प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक क्षणी विवेकाची नितांत असते. जर तो विवेक आपल्या हातून सुटला तर आपलं आयुष्य मातीमोल व्हायला कणभर सुद्धा वेळ लागत नाही. म्हणून आधीच विवेकाची गोठी. काय सुंदर आहे, काय सुरेख असा हा विषय जो प्रत्येकासाठी आहे. रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीपासून ते पंतप्रधानपदी, राष्ट्रपती बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी क्षणोक्षणाला ज्याची गरज आहे ना, तो हा विवेक आहे बरं का श्रोते हो. आणि तो अर्जुनामुळे आपल्यापर्यंत आलाय. जो अर्जुन पूर्णपणे ज्याची मानसिकता खचली होती, नाही मी युद्धच करणार नाही, हे मी आयुष्यामध्ये हे असं वागूच शकत नाही, मला हे करायचंच नाहीये, माझ्याकडे ही क्षमताच नाहीये. स्वतःच्या मनामध्ये प्रचंड बळ, प्रचंड सामर्थ्य असलेला अर्जुन, ज्याने साक्षात संहाराची देवता शंकरांना सुद्धा हरवलं, तो
एकाग्र होऊन बसला आणि त्याला पुन्हा स्वतःच्या सामर्थ्यावर उभं राहून नुसतंच उभं नाही केलं तर जगत जेता म्हणून ज्यांनी त्याला ठरवलं, ज्यांनी त्याला बळ दिलं, त्या मनगटात पुन्हा बळ जिथं आलं ना, तो ग्रंथ हा आहे बरं का. तो ग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता. आणि त्याचं सर्वांग सुंदर नभूषती असं सुरेख असं हे जे आहे ना, हे ज्ञानेश्वर महाराजांनी प्रकट केले बरं का. हे भाष्य आहे, भाषांतर नाही. भाषांतर म्हणजे जे जसं वाक्य ते तसं तसं ट्रान्सलेट होतं. भाष्य म्हणजे जो वक्ता, मूळ वक्ता जे बोललेला आहे त्या मूळ वक्त्याच्या भूमिकेमध्ये जायचं आणि आत्ताच्या समाजाच्या प्रती हे सगळं कसं लागू होईल हे चिंतनातून, अनुभवातून, स्वतःच्या प्रतिभेमधनं आणि गुरूंच्या शरणागतेमधनं, गुरूंना शरण जाऊन अतिशय सुंदर पद्धतीनं प्रकट करणं याला भाष्य असं म्हणतात. ते भाष्य आहे. आणि विषय आहे विवेक, सत्य. यामधलं योग्य तेच, सत्य तेच निवडण्याची ताकद अखंड राहते. ही ताकद मिळवावी लागते बरं का. आणि माऊली ही ताकद मिळवण्याची सुद्धा प्रक्रिया सांगतात. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषे अत्यागरू विवेकावे. माझ्या गुरूंनी माझ्या अंतःकरणातला विवेक दृढ करण्याची शक्ती दिली आहे मला. आणि अशा दृढ झालेल्या शक्तीमुळे मी अखंड त्यांच्या चरणांपाशी समर्पित होणार आहे बरं का. इतका सुंदर हा ग्रंथ आहे. गुरुजी आमचे 25 वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होते. सुरुवातीला साधारणपणे 98-99 सालाच्या अलीकडे जेव्हा गुरुजींची आणि आमची भेट झाली तेव्हा गुरुजींचं एका सिरियलचं शूटिंग चालू होतं. आणि त्या सिरियलच्या शूटिंगच्या निमित्ताने, टिळक सिरियलच्या शूटिंगच्या निमित्ताने ते आम्हाला पुण्यातल्या येरवडा जेलमध्ये घेऊन गेले. एक तर येरवडा म्हटल्यानंतर तो इतका अजूनसुद्धा फेमस आहे. त्यावेळेस येरवडा जेलमध्ये त्यातही शूटिंग करायला, त्यातही गुरुजींच्या बरोबर. आणि तो जो काही आमचा सगळ्यांचा भाव होता, सगळे चिल्ले बिल्ले आम्ही होतो. एक 3-4 जणांना घेऊन आम्हाला गुरुजी घेऊन गेले होते. आणि तिथे गेल्यानंतर त्या जेलमध्ये आम्हाला एंट्री मिळाली. गेल्या छोटेसे बॅचेस दिले. ते बॅचेस दिल्यानंतर मी सहज खेळायचं म्हणून तो बॅच खेळायला लागले. तेव्हा तो जेलर काका म्हटले, ए मुली, ते नीट सांभाळून ठेवा. ते जर हरवलं किंवा इथल्या कुठल्याही कैद्याच्या हातामध्ये जर ते पडलं तर त्या बॅचमुळे तो कैद्याच्या वेशात जरी असला तरी सुद्धा त्याला बाहेर सोडलं जाईल. आणि तू जरी कैद्याच्या वेशातली नसशील तरी जोपर्यंत इथल्या 3,500 कैद्यांची गणती पूर्ण होत नाही, सगळे जागेवर आहेत की नाही हे कळत नाही, तोपर्यंत तुला बाहेर सोडण्यात येणार नाही. आणि जर त्याच्यातलं कोणी कमी असेल तर त्याची रिप्लेसमेंट तू. हे कळल्याबरोबर मी आपला तो बॅच असा घट्ट धरून ठेवला. गुरुजींना म्हणलं, गुरुजी तुमचं पण माझ्याकडे द्या, मी ठेवते सगळं सांभाळून. झालं. शूटिंगची सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी जे शूट करायचं होतं त्या एक लागणार आणि त्या फिल्म सेट जे सिरियलचे जे डिरेक्टर होते ते त्या जेलरकडे गेले आणि म्हटले, अजून आम्हाला 50-60 बॅचेस लागतील, उद्या नवीन कलाकार को आर्टिस्ट येणार आहेत. तेव्हा तो माणूस म्हणला, एवढे नाही देऊ शकत आम्ही, आणि तुम्हाला असं कुठले आर्टिस्ट पाहिजे. मग गुरुजींनी त्यांनी सीन सांगितला कुठला शूट करायचा आहे वगैरे. तो सीन सगळा ऐकल्यानंतर ते म्हणाले, असं काय करताय तुम्ही, कोकणात येऊन नारळ विकत कुठे मिळतो हे विचारताय, तुम्हाला को आर्टिस्टच हवेत ना, आहेत की आपल्याकडे भरपूर. हो ते जेलमधले, आम्ही नाही काम करू शकत त्यांच्याबरोबर. ते म्हटले, तुम्ही उद्या या, मी तुम्हाला तुमच्या फिल्ममध्ये, तुमच्या त्या सिरियलमध्ये येतील अशी चांगली माणसं मी तुम्हाला देतो. ठीक आहे. आम्ही सगळेजण परत आलो. दिवशीचे तिथले तिथे जमा केले सगळ्यांनी, परत आलो. दुसऱ्या दिवशी
जेव्हा आलो तेव्हा त्या जेलरने जेलमधल्या सुशिक्षित कैद्यांच्या वॉर्डमध्ये नेलं. तो वॉर्ड बघता क्षणी धस्सन. अनेक प्रिन्सिपल, उत्तम वकील, उत्तम सर्जन्स, CA, अतिशय उत्कृष्ट काही काही IAS IPS अधिकारी सुद्धा तिथे होते आणि जेलमध्ये होते. हे पाहिल्यानंतर धडधडायला लागलं मला. ओळख त्यांनी करून दिली. गुरुजी आधीपासूनच ज्ञानेश्वरीचा प्रसार पूर्ण करत होते. गुरुजींशी ओळख करून दिली. त्या लोकांना बोलण्याची थोडीशी संधी दिली, एक 5-10 मिनिटं इंटरॅक्शन. आणि त्याच वेळेस एक गृहस्थ गुरुजींच्या इथे येऊन ढसाढसा रडायला लागले. आम्हाला कोणाला काहीच कळेल ना की हे काय चाललंय. अचानक हा माणूस का रडायला लागला. गुरुजी पण त्यांना म्हणले, अहो काय झालं तुम्हाला, काय रडताय दादा तुम्ही. तेव्हा ते म्हटले, मला तुमच्या या सिरियलमध्ये छोटासा रोल करण्याची संधी द्याल का. गुरुजी म्हटले, हो काही हरकत नाही, बोला ना, तुम्ही कोण, कुठले. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी एक मुंबईमधला नामवंत सर्जन. मुंबईमध्ये 99 साली त्यांच्याकडे 3 मजली हॉस्पिटल होतं. अतिशय प्रतिष्ठित असे डॉक्टर. मग गुरुजी म्हटले, तुम्ही इथे कसे काय, किती दिवसांची शिक्षा आहे तुमची. तेव्हा तो व्यक्ती म्हणला, जन्मठेपेची शिक्षा आहे. आम्ही सगळेजण खूप शांत झालो. कशामुळे ही शिक्षा मिळाली आहे. त्यांनी सांगितलं की गुरुजी मी लंडनवरून पदवी घेऊन आलो सर्जनची. खूप छान चाललं होतं माझं सगळं. 3 मजली हॉस्पिटल आदरलं होतं. हॉस्पिटलमध्ये अतिशय प्रेमाने खूप मला मदत करत होती. मदतनीस जे होते ते अनेक वर्ष आमच्या बरोबर होते. आजूबाजूच्या लोकांचा प्रचंड विश्वास आमच्यावर. त्यातच एकदा काय झालं, मी हॉस्पिटलमध्ये बसलेलो असताना माझ्याकडे एक गृहस्थ आला आणि त्याने मला सांगितलं की एक किडनी हवी आहे, एकच हवी आहे. ती किडनी जर तुम्ही मला मिळवून दिली तर मी तुम्हाला 5 ते 7 लाख रुपये देईन. हे ऐकल्याबरोबर डॉक्टर म्हटले, मी चिडलो आणि त्या माणसाला म्हणत, तू आधी बाहेर जा, मी ही असली कामं करत नाही, माझ्याकडे परत यायचं नाही. तेव्हा तो माणूस हसला आणि म्हटला, जर तुम्हाला असं वाटलं, तुमचा विचार बदलला, तर हे माझं कार्ड. ते कार्ड तो समोर टाकलं त्याने आणि तो तिथून निघून गेला. तिथून निघून गेल्यानंतर डॉक्टरच्या मनात पूर्ण चक्र. 1999 सालची ही गोष्ट. 5 लाख रुपये म्हणजे त्यावेळेस भरपूर होते. त्याच्या डोक्यात ते चक्र सुरू झालं. 5 लाख रुपये आपल्याला हॉस्पिटलचे मजले वाढवता येईल, चांगली अजून गाडी घेता येईल, अजून चांगला बँक बॅलन्स वाढवता येईल. काय करायचं. किडनी विकायची, पण कोणाची, कशी, कसं काय हे सगळं जमून येणार. आणि बाहेर पडलं तर नाही, आपण हे काम नाही करायचं. तेवढ्यात मनाची दुसरी, करूयात ना, काय प्रॉब्लेम आहे. त्याच वेळेस त्या डॉक्टर साहेबांकडे जी बाई कामाला यायची, तिचा मुलगा 10वी मधला त्यांच्याकडे आला आणि म्हटला की डॉक्टर साहेब, माझ्या पोटात ना गेले महिनाभर खूप दुखतंय, मला सहन होत नाही आहेत त्या पेन्स, तुम्ही चेक कराल का. तेव्हा डॉक्टर साहेबांनी म्हटलं ठीक आहे. चेक वगैरे केलं तर त्यावेळेस त्यांना कळलं की याला अपेंडिक्सचा त्रास आहे, अपेंडिक्सचं ऑपरेशन करावं लागेल. ते म्हणले काही नाही, एक छोटंसं ऑपरेशन केलं की ते तुझा त्रास निघून जाईल. मग तो मुलगा म्हणाला की कसं पण हे ऑपरेशनचा खर्च वगैरे. तेव्हा डॉक्टर साहेब म्हणले, अरे तुला आत्तापर्यंत कधी खर्च मागितलाय का, तू लहान होतस तेव्हापासून तू आमच्याचकडे आहेस ना, तू कशाला वेगळ्या गोष्टींची काळजी करतोस. झालं. ऑपरेशनची तारीख त्यांनी ठरवली. 4-5 दिवसानंतरची तारीख होती. माणसाचा डॉक्टर साहेबांकडे होतं.
मनात विचार चालू झाला. नाहीतरी 10वी पर्यंत आता तो मुलगा जन्मल्यापासून अखंड आपणच त्याला सांभाळलेला आहे, याच्याकडनं कधीच आपण काही घेतलेलं नाहीये. ह्याची एक किडनी काढून घेतली तर काय फरक पडणार आहे? तसंही हा आपल्याला पैसे देणार नाही. किडनीवर माणूस जगतो की काय प्रॉब्लेम आहे? मनात केला. डॉक्टर साहेबांनी त्या व्यक्तीला फोन केला, सगळे रिपोर्ट्स मागवले, ज्याला किडनी त्याची सगळं काही मॅच करून घेतलं आणि फायनली 3-4 दिवसानंतर या मुलाचं अपेंडिक्सचं ऑपरेशन आणि त्याचबरोबर किडनी सुद्धा काढून घेण्यात आली. त्या ऑपरेशनच्या वेळेस एक नर्स फक्त डॉक्टर साहेबांच्या बरोबर होती. ते झालं सगळं. ते झाल्यानंतर मुलगा आनंदात, पोटदुखी थांबली त्याची, तो छान होता. त्यांच्याबरोबर त्या नर्सला डॉक्टरांनी 50,000 रुपये दिले या ऑपरेशनचे आणि तिला सांगितलं हे कुठे बोलू नकोस. ती खुश झाली एकदम. पण काही 15-20 दिवसानंतर तिला कळलं डॉक्टरला 5 लाख रुपये मिळालेत. हे बघितल्या क्षणी, हे तिला कळल्या क्षणी तिचं डोकं हल्लं. ती म्हणली 50,000 हा मला कटवतोय, चालणार नाही. डॉक्टरांची कॉन्फरन्स चालू होती. त्या कॉन्फरन्समध्ये ताड 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 ही बाई गेली, धाडकन दरवाजा उघडला, म्हणजे डॉक्टर साहेब मला तुमच्याशी आत्ताच्या आत्ता बोलायचंय. ते चिडले, अगं तू नर्स म्हणून काम करतेस माझ्याकडे, आत्ता कॉन्फरन्स चालू आहे, तुला काही कळतंय की नाही? तुम्ही आत्ता माझ्याशी बोलणार आहात का नाही सांगा, नाही तर मला काय बोलायचं ते मी बोलेल. हे ऐकता क्षणी डॉक्टरांना थरथरायला झालं. ते दुसऱ्या रूममध्ये तिच्याशी बोलायला गेले. ऑपरेशन थिएटरच्या जवळ ते म्हटले ठीक आहे त्या रूममध्ये जाऊ आपण बोलूयात. तिथे बोलायला लागले. ती म्हणली तुम्हाला 5 लाख मिळाले आणि 50,000 तुम्ही मला कटवता, मला 50% त्याचा हिस्सा पाहिजे. डॉक्टर म्हणले शक्य नाही तुला हे देणं. त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्यावेळेस डॉक्टर चिडले. विवेक गेला, तो आधीच गेला होता जेव्हा हा डिसिजन झाला तेव्हा, पण आता अजून विवेकाची पातळी खालावली, वैचारिक पातळी पूर्णपणे नष्ट झाली. समोर असलेली जी सीझर होती ती सीझर त्या नर्सच्या पोटात खुपसली, तिचा खून झाला. किडनी चोरली म्हणून त्यांना अटक नाही झाली, तर हा खून केला म्हणून त्यांना अटक झाली. डॉक्टर साहेब रडत होते. ते म्हणले गुरुजी एक सांगू का तुम्हाला, ज्यांच्यासाठी मी मनापासून स्वप्न पाहिली, एवढं मोठं घर, एवढं मोठं सगळं, हे सगळं करायचंय, त्या मुलांकडे मी मागच्या महिन्यामध्ये आम्हाला जे काही पेरोलच्या सुट्ट्या मिळतात, जे काही काम केल्याचे पैसे मिळतात, ते सगळे साठवून एक 8 वर्षानंतर पहिल्यांदा मी माझ्या घरी गेलो. माझ्यासाठी दरवाजा नाही उघडला कोणी. माझ्याकडे पाहून सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला ओळखत नाही. आम्ही ज्यांना ओळखत होतो ते बाबा असे नव्हते. आता तुमचा आणि माझा, आमचा या कुटुंबाचा काहीही संबंध नाही आणि तुम्हाला कितीही पैसा आता मिळू द्या, कितीही सुट्ट्या मिळू द्या, तुम्ही परत इकडे येऊ नका. तो माणूस तसाच परत आला जेलमध्ये आणि म्हटला माझ्या हातनं पाप घडलं हे माहिती आहे मला गुरुजी, त्याचा प्रचंड पश्चाताप सुद्धा होतोय, पण आता मला स्वीकारणार कोणी ना समाज ना माझ्या घरचे. आज या सिरियलच्या निमित्ताने कमीत कमी तुमचा फासावर जाण्याचा जो सीन तुम्ही शूट करणार आहात, खोट्या का होईना, पण त्या देशभक्तांच्या चरणांचा स्पर्श मला होऊ द्या, ती सुद्धा माझ्यासाठी धन्यता असेल. खूप रडला तो माणूस. आणि त्यावेळेस गुरुजी म्हटले आम्हाला, पाहिलं मुलांना, विवेक हा किती गरजेचा आहे, किती शिक्षण होऊ दे, भरपूर प्रगती करा. आपल्या संतांनी कधी असं सांगितलंच नाही हो की तुम्ही प्रगती नाही करायची, तुम्ही शिकायचं नाही, तुम्ही चांगलं नाही समाजामध्ये राहायचं. तुमची पूर्ण गुणवत्ता वापरून
पूर्ण गुणवत्तेने प्रकट व्हा, पण ते प्रकट होत असताना आपल्या अंतःकरणाची रचना कशी असायला पाहिजे आणि ती रचना स्वतःबरोबरच संपूर्ण समाजाचं उन्नयन करण्यासाठी कशी कारणीभूत होऊ शकते, हा मार्ग आपल्याला संतांनी दाखवलेला आहे. त्यावर चालायला नको का? घेऊयात ना भरपूर शिक्षण. शिकायचं आहे, भरपूर मोठं व्हायचंय, भरपूर पैसा पण कमवायचा आहे, पण तो पैसा कसा कमवायचा, कुठल्या कारणासाठी खर्ची घालायचा आणि त्यातनं काय निर्माण करायचंय, यासाठी विवेक गरजेचा आहे. आणि हा विवेक जिथे ठासून भरलेला आहे तो आहे हा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी. सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला, सामान्य जीवाला संतत्वापर्यंत नेऊन देण्याचा जो मार्ग आहे तो ज्यांनी दिव्यत्वानी स्वतःच्या प्रकट केला असे हे संत आहेत. आणि त्यांचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे हे ग्रंथ आहेत. आणि त्या ग्रंथांचा राजा, ग्रंथराज ही पदवी सकल संतांनी मिळून ज्याला दिलेली आहे तो हा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी. 2 क्रायटेरिया झाले. कुठल्याही ग्रंथाचा निकष, ग्रंथाचा कर्ता, ग्रंथाचा विषय, आता ग्रंथाची उपयुक्तता. उपयुक्तता आज समाजामध्ये आपण पाहतो 9वीच्या मुलांचे ऑनलाईन क्लासेस, 5वीच्या मुलांचे ऑनलाईन क्लासेस. त्या क्लासेसमध्ये आपल्यासारखी लोक बसू शकतात का? नाही. प्रत्येकाचा क्रायटेरिया, वेळ, वय हे सगळं वेगळं वेगळं ठरलेलं असतं. कार्टून्स जे असतात ते लहान मुलांसाठी असतात. सगळ्याच फिल्म सगळेजण पाहू शकत नाही. पण ह्या ग्रंथाची उपयुक्तता काय आहे हे माऊलींनी स्वतः गरजून सांगितलेलं आहे. आबाल सुबोधे ओविये चैनी प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली. आहा, काय सुंदर आहे. आबाल लहानापासून ते वयोवृद्धापर्यंत, अज्ञानी व्यक्तीपासून ते ज्ञानवृद्धापर्यंत प्रत्येकाला प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी अखंड दीपस्तंभासारखा मार्गदर्शक असणारा हा ग्रंथराज आहे. आणि फळ काय हो याचं? फळ जे आहे दृष्टादृष्ट विजये. सर्वांवरती अंतःकरणामध्ये जो लपलेले जे आपले षड्विकार आहेत ते गेल्यानंतर संपूर्ण आपलं जे मूळ आनंद स्वरूप आहे ते मिळण्यासाठी याचा उपयोग आहे. ते मिळणं म्हणजे याचं फळ आहे. आज आपण सगळेजण कोविडमुळे, या कोरोनामुळे सगळेजण घरामध्ये बसलेले आहेत. कोरोना डिटेक्ट झाला, तो विषाणू, तो एवढंसं छोटंसं बॅक्टेरिया आहे, त्याच्यासाठी अजूनही लस सापडलेली नाही. ती लस ज्या क्षणी सगळं जग त्याच्यावर तुटून पडणार आहे की आमच्याकडे कधी ती लस मिळणार आहे, आम्हाला हवी, आम्हाला हवी, आम्हाला हवी. तसं मानवी जीवनामध्ये आल्यानंतर सर्वश्रेष्ठ ग्रंथ आतमध्ये लपलेले तो हे शत्रू नाही. गंमत अशी आहे की जो विकार संत जीवाला वाटतच नाही, आजारी आहे हे डॉक्टरला कळतंय पण ते माणसाला वाटत नाही. अशी ही उलटी आहे गमक की ज्याला रोग झालाय त्याला वाटतच नाहीये मी रोगी आहे म्हणून. मनामध्ये संक्रमण होत चाललंय. मन दिसत नाही, बुद्धी दिसत नाही, त्यातले विकार दिसत नाही. आणि अशा न दिसणाऱ्या विकारांवर मात करून सर्वश्रेष्ठ आयुष्य कसं जगायचं हे दाखवणारी दिव्य संत परंपरा, दिव्य ग्रंथ आणि त्या ग्रंथांचा राजा हा आहे. कोरोनासारखे कदाचित अजून विषाणू जरी आले तरी त्याच्यावरती हळूहळू ती लस मिळेलही आपल्याला. पण एखाद्याच्या मनामध्ये जर चुकीचा विचार निर्माण झाला तर तो चुकीचा विचार काढून टाकण्याची आणि त्या जागी सशक्त विचारांनी पूर्णपणे भरून टाकण्याची जी ताकद आहे ती केवळ आणि केवळ या ग्रंथांमध्ये आणि संतांच्या विचारांमध्ये आहे. या सनातन धर्मामध्ये आहे, आपल्या सनातन भूमीमध्ये आहे. म्हणून हे ग्रंथ अभ्यासायला पाहिजे. रामायण, महाभारत आपल्याला वाटतं हे सगळं आउटडेटेड आहे. दिस इज नॉट आउटडेटेड, सॉरी. आजही मनामध्ये आहे ना रावण, आजही मनामध्ये आहे ना वाली, आजही इच्छा होते ना याच्याकडची ही वस्तू घ्यायची. त्यासाठी काय उच्च मूल्याने जगावं हे तर प्रत्येकाला गरजेचंच आहे ना. आणि अशा ह्या
प्रत्येक लहान मुलापासनं ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येकासाठी जे जे आवश्यक आहे जीवन म्हणून जगण्यासाठी तो हा ग्रंथ पुरवतो. आज या पर्व काळामध्ये, वारीच्या पर्व काळामध्ये तुम्हा सर्वांनी इतका भरभरून वेळ दिला आणि मला माऊलींच्या या ग्रंथाचं चिंतन करण्याची जी संधी दिली, जो नमस्कार या माध्यमातून गुरूंच्या चरणी, तुमच्या चरणी पोहोचला, त्या आहे. ओम श्री सद्गुरू.